बातमी बारामतीमधून बारामतीमध्ये मारुतीची महाआरती पार पडलेली आहे। सकल हिंदू समाजाकडून ही महाआरती करण्यात आली। हिंदुत्ववादी संग्राम भंडारी महाराजांच्या हस्ते महाआरती केली गेली। हिंदूंची मंदिरं न पाडण्याचा संदेश दिलाय। हिंदू कार्यकर्ते यावेळेस आक्रमक झाले। बारामतीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं मारुती मंदिरात महाआरती करण्यात आली। ही महाआरती हिंदुत्ववादी संग्राम भंडारी महाराजांच्या हस्ते केली गेली। बारामती शहरातील ग्रामदैवत असलेलं मारुतीचं मंदिर हटवण्यात येणार असल्याची नोटीस मिळाली होती। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि ही आरती करण्यात आली आहे। याबाबत संग्राम भंडारी महाराज यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूयात। बारामतीमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मारुती रायाची महाआरती घेण्यात आलेली आहे आणि या महाआरतीसाठी स्वतः हिंदू भक्त म्हणून आणि हिंदू बांधव म्हणून भंडारी महाराज बारामतीमध्ये आलेले होते। आपल्या बरोबर स्वतः भंडारी महाराज आहेत। सर, काय सांगाल, खऱ्या अर्थाने आज बारामतीमध्ये तुम्ही आलेला आहात, महाआरती देखील मारुतीची केलेली आहे। खरं तर बारामतीमधनं मला अशा हिंदू धर्म आरतीसाठी निमंत्रण आलं, याचाच मला फार आनंद झाला आणि बारामतीमध्ये येण्यासाठी मी फार उत्सुक होतो। आल्यानंतर मी जो प्रतिसाद पाहिला की सगळ्या तरुणांनी भगव्या टोप्या घातल्या, कपाळाला टिळे लावले आणि जय श्रीरामचा नारा आज बारामती शहरामध्ये मला ऐकायला मिळाला। खरं तर आज तुम्ही भाषण देखील केलं। त्या भाषणामध्ये तुम्ही मरो आणि ठोको असं उद्देशून तुम्ही बोललेलं आहात। नेमकं बारामतीमध्ये असं बोलण्याचा हेतू काय नेमका? बघा, मरू आणि ठोकू असं म्हणण्याची गरज का आली, त्याचं कारण असं आहे, मी वारंवार तेच सांगतोय। काय झालंय की आपल्या एका अहिंसा नावाच्या वृत्तीपायी अशी परिस्थिती आहे की आज कायद्याला साथ घालण्यासाठी आणि कायद्याची मदत मागण्यासाठी आमचा समाज पोलीस स्टेशन पर्यंत तर गेला पाहिजे का नाही। आज अशाही शक्ती देशात कार्यरत झाल्या की ज्या आमच्या पीडित लोकांना चौकीपर्यंत जाऊ देत नाही, पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ देत नाही। अशा वेळी आमची भूमिका आहे की अरे, पोलीस स्टेशन पर्यंत जाण्यासाठी तुमच्या मनगटात बळ पाहिजे, त्याला ठोकू म्हणतात। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र, बारामती।